2026चा तो जुलै महिना. तारीख होती 29. बिहारचा जहानाबाद जिल्हा. दुपारची वेळ होती. इमादपूर गावाबाहेर असलेल्या एका विशाल वडाच्या झाडावरून रक्ताचे थेंब जमिनीवर पडत होते. पालापाचोळ्यावर पडणाऱ्या या थेंबांचा आवाज काळजाला ठोका चुकवणारा होता. गावातले काही शेतकरी तिथून जात होते. अचानक त्यांची नजर वर गेली आणि संपूर्ण जहानाबाद जिल्हा हादरून गेला. काय झालं होतं या जिल्ह्यामध्ये? त्या वडाच्या फांदीला एका 25 वर्षाच्या निष्पाप महिलेचं तुटलेलं शिर लटकत होतं. डोळे उघडे, चेहऱ्यावर मरणाची ती असह्य वेदना आणि झाडाखाली रक्ताच्या तारोळ्यात पडलेलं तिचं धड. पण धक्कादायक गोष्ट तर पुढे आहे. त्या झाडापासून अवघ्या काही अंतरावर एका घराच्या ओट्यावर एक 25 वर्षाचा तरुण हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन शांतपणे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चाताप. तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून त्या मृत महिलेचा सख्खा दीर कुणाल कुमार होता. आणि ती मृत महिला होती त्याची स्वतःची वहिनी अंशुदेवी. या सख्ख्या दीराने आपल्या स्वतःच्या वहिनीला कशासाठी मारलं होतं? ज्या वहिनीने त्याला लहानपणापासून सांभाळलं, ज्या वहिनीने काही क्षणापूर्वी त्याच्यासाठी प्रेमाने जेवणाची थाळी सजवली होती, तिची इतकी क्रूर आणि निर्घृण अशी हत्या का केली? कारण ऐकून तुमच्या पायाखालची जमीन देखील सरकून जाईल. काय होतं कारण? केवळ हाताला माती लागली म्हणून एखादा माणूस सख्ख्या वहिनीचं मुंडकं कापून झाडाला टांगू शकतो का? की यामागे अजूनही काही जुनं गुपित होतं? या भयानक नरसंहाराची पाळमुळं कुठं रचली होती? जाणून घेण्यासाठी हा स्पेशल क्राईम एपिसोड शेवटपर्यंत ऐका. हा प्रवास 5 तासांचा आहे, जिथं आपण या गुन्ह्याच्या प्रत्येक थराचा पर्दाफाश करणार आहोत. चला, या कथेचा सविस्तर धागा पकडण्यासाठी आपण जाऊया जहानाबादच्या इमादपूर गावात. हे गाव तसं शांत, शेतीप्रधान. इथे राहणारे धर्मेंद्र पंडित किंवा धर्मेंद्र कुमार. धर्मेंद्र हा सरळमार्गी मेहनती शेतकरी. साधारण 1 वर्षापूर्वी त्याचा विवाह अरवल जिल्ह्यातील नगपुरा गावातील अंशू कुमारी हिच्याशी झाला होता. अंशू देखणी, सुशिक्षित आणि अत्यंत सुस्वभावी मुलगी. लग्नानंतर ती या घरामध्ये आली. तिनं संपूर्ण घर प्रेमाने बांधून ठेवलं. धर्मेंद्र आणि अंशूचा संसार अगदी सुखानं सुरू झाला होता. घरात सासू सासरे, धर्मेंद्रचा लहान भाऊ कुणाल कुमार हे सगळे एकत्रच राहत होते. पण म्हणतात ना, प्रत्येक शांत समुद्राच्या पोटात एक वादळ दडलेलं असतं. या कुटुंबात हे वादळ म्हणजे कुणाल होता. कुणाल हा 25 वर्षाचा तरुण, पण स्वभावाने अत्यंत लहरी, रागीट आणि व्यसनी. दिवसभर मोबाईलवर फ्री फायरसारखे हिंसक गेम खेळणे आणि अंमली पदार्थांच्या आहारी जाणे ही त्याची सवय होती. घरात त्याचे कोणाशी पटत नव्हतं, पण अंशू वहिनी नेहमी त्याला समजावून सांगायची, त्याला प्रेमाने जेवू घालायची. जुलै महिन्याचे ते दिवस होते. बिहारमध्ये हा काळ भात लावणीचा असतो. शेतकरी कुटुंबासाठी हा वर्षभरातील सर्वात महत्त्वाचा आणि कष्टाचा काळ. 29 जुलैची ती सकाळ. आकाश ढगाळ होतं. धर्मेंद्र, त्याचे आई वडील आणि घरातील इतर सदस्य पहाटेच शेतावर गेले होते. अंशू घरची मोठी सून असल्यामुळे तिच्यावर दुहेरी जबाबदारी होती. तिनं घरातली सगळी कामं उरकली. सकाळी ती स्वतः शेतावर गेली. तिथं तिनं सर्वांना मदत केली. चिखलात काम केलं. दुपारच्या वेळी घरातल्या पुरुषांसाठी जेवण बनवायचं म्हणून ती घाईघाईने घरी परत आली. तिचे हात चिखलाने, धुळीने माखलेले होते, पण वेळ कमी असल्यामुळे ती तशीच थेट स्वयंपाकघरात गेली. चुलीवर गरम गरम भात आणि भाजी बनवू लागली. दुपारचे साधारण 12 ते 1 वाजले असावेत. कुणाल शेतातून बाहेरून फिरून घरी तो प्रचंड भुकेला होता. त्याचा ताबा सुटलेला होता. घरात आल्या आल्या त्याने अंशूला मोठ्या आवाजात हाक मारली, वहिनी, लवकर जेवायला वाढ, मला खूप भूक लागली आहे. अंशू स्वयंपाकघरात भाकरी शेकत होती. ती म्हणाली, हो कुणाल, फक्त 2 मिनिटं, गरम गरम भाकरी वाढते. पण भूक आणि डोक्यात असलेल्या व्यसनाच्या नशेत कुणालचा संयम सुटत चालला होता. तो रडला, तुला समजत नाही का? अगं मला उशीर होतोय. अंशूने घाईघाईने ताट सजवलं. ती ताट घेऊन बाहेर आली. चिखलात काम असल्यामुळे, चुलीपुढील कामामुळे तिच्या हाताला कोळशाची आणि मातीची धूळ लागली होती. तिनं जसं ताट कुणासमोर ठेवलं तशी कुणालची नजर तिच्या हाताकडे गेली. हे काय वहिनी, तुझ्या हाताला एवढी धूळ लागली आहे? ज्या हाताने तुम्हाला जेवण वाढणार का? कुणालचा आवाज वाढला होता. अंशू शांतपणे म्हणाले, अरे कुणाल, मी शेतातून काम करून आले, हात धुवायला विसरले. मी लगेच हात धुवून येते.
पण कुणालच्या डोक्यात माथेपुरूपणा संचारला होता. तुला माझी किंमत नाही, तू मुद्दाम मला उशिरा जेवण देतेस आणि असं अस्वच्छ जेवण वाढतेस, असं म्हणत त्यानं जेवणाचं ताट लाथेनं उडवून दिलं. जेवणाचं ताट जमिनीवर सांडलं, अन्न विखुरलं गेलं. अंशूलाही राग आला. ती म्हणाली, कुणाल, अन्नाचा असा अपमान करू नकोस. पण हा संवाद इथे संपणारा नव्हता. कुणालच्या डोक्यात फ्री फायर गेममधील हिंसेचं भूत स्वार झालं होतं. तो उठला, थेट घराच्या कोपऱ्यात धावला, जिथे शेतीसाठी लागणारी धारदार कुऱ्हाड ठेवली होती. अंशूला अंदाजही नव्हता की तिचा धीर तिच्यावर थेट हल्ला करेल. कुणाल हातात कुऱ्हाड घेऊन आला. अंशूच्या डोळ्यात भीती दाटली. ती मागे सरकू लागली. कुणाल, हे काय करतोयस? कुऱ्हाड खाली ठेव, ती ओरडली. पण कुणालला काहीच ऐकू येत नव्हतं. त्याने पहिली कुऱ्हाड अंशूच्या मानेवर मारली. एक जोरदार किंचाळी संपूर्ण घरात गुंजली. अंशू जमिनीवर कोसळली. ती रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होती, जीवाची भीक मागत होती. पण कुणाल थांबला नाही. त्याने एका मागून एक वार अंशूच्या मानेवर केले, शरीरावर केले आणि शेवटी एका अत्यंत भयानक वाराने अंशूचे शिर धडापासून पूर्णपणे वेगळे झाले. घर शांत झालं होतं. फक्त जमिनीवर वाहणाऱ्या रक्ताचा पाठ आता मात्र धावत होता. हत्या केल्यानंतर कोणत्याही सामान्य गुन्हेगार पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण कुणाल हा सामान्य नव्हता. तो एक सायकोपॅथसारखा वागत होता. त्याने अंशूचे कापलेले शिर केसांमधून हाताला पकडले. रक्ताचे थेंब वाटेवर सांडत होते. तो घराबाहेर आला. गावाला आपल्या क्रूरतेचं प्रदर्शन दाखवण्यासाठी त्याने ते शिर गावाबाहेरील एका वडाच्या झाडाच्या फांदीला लटकवून टाकले. हे कृत्य करून तो पळाला नाही, तर घरात येऊन कपडे बदलून हातात तीच रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन घराच्या ओट्यावर एखाद्या राजासारखा शांतपणे बसून राहिला. दुपारचे 2 वाजले होते. गावातील काही लोक गुरांना घेऊन शेताकडून परत निघाले होते. एका गावकऱ्याची नजर त्या वडाच्या झाडावर गेली. झाडावर लटकणारं ते मानवी शिर पाहून त्याची शुद्ध हरपण्याची वेळ आली होती. त्याने आरडाओरडा केला, धावा धावा, अंशूची हत्या झाली. अख्खं गाव गोळा झालं. गावकऱ्यांनी तात्काळ परसा बिघा पोलीस ठाण्याला माहिती दिली. स्टेशन हाऊस ऑफिसर सर्वनारायण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा थापा इमादपूर गावात दाखल झाला. गावकऱ्यांनी कुणालला घेरून ठेवलं. पोलिसांनी कुणालच्या मुसक्या आवळल्या आणि गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त केली. जेव्हा धर्मेंद्र शेतातून धावत घरी आला, तेव्हा आपल्या पत्नीची ही अवस्था पाहून तो जागीच कोसळला. मित्रांनो, जहानाबादमधील ही घटना आपल्याला विचार करायला लावते की मोबाईल गेमची हिंसक सवय आणि अंमली पदार्थांचे व्यसन माणसाला किती क्रूर बनवू शकतं. एका ताटात जेवण वाढलेलं असताना हे रक्त जहानाबाद कधीच विसरणार नाही. तुम्हाला या घटनेबद्दल आणि कुणालच्या या कृत्याबद्दल काय वाटतं? अशा नराधमाला कोणती शिक्षा व्हायला हवी? कमेंट करून नक्की सांगा. आणि क्राईमच्या अशा थरारक आणि खऱ्या कहाण्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील दाबा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.